या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून स्वर्गीय काकासाहेब थोरात, स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांच्याही प्रतिमांना अभिवादन करून काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आज संपूर्ण महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष ज्या निवडणुकीकडे आहे त्या बारामती लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा आणि प्रचाराचा शुभारंभाचा नारळ फोडणे हा कार्यक्रम आज या ठिकाणी दौंड या ठिकाणी आज भरगच्च सभेमध्ये आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या सभेस या ठिकाणी आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि संपूर्ण ओबीसीना ज्यांनी एका धर्षेतून बाहेर काढलं ते कोयतावीर माझे सहकारी टी.पी. मुंडे सर, वास्तविकता मुंडे साहेबांचा ओबीसी चळवळीचा वारसा जो आहे तो खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्रामध्ये कुणी चालू केला असेल तो टी.पी. मुंडे सरांनी केलेला आहे। टी.पी. मुंडेंना टाळ्याच्या गिजरामध्ये त्यांच्या भूमिकेचं आपण स्वागत केलं गेलं। या ठिकाणी ज्यांनी कोकणामध्ये कुणबी समाजाची चळवळ गेली 35-40 वर्षे त्या ठिकाणी राबवली आणि ओबीसी चळवळीचा पहिला 1 लाखाचा मोर्चा त्या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वामध्ये भरला ते आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी आणि आमचे सहकारी आदरणीय चंद्रकांतजी बावकर साहेब, आगरी कोळी समाजाचा ज्यांनी मराठा समाजाच्या जरांगींना उघड आव्हान दिलं की तुम्ही मुंबईमध्ये आतमध्ये याल पण बाहेर जाण्याचा रस्ता आगरी कोळी समाज हा जोपर्यंत तुम्हाला परवानगी देणार नाही तोपर्यंत तुम्हाला मुंबईतून बाहेर जाता येणार नाही अशी डरकाळी फोडणारे जेडी तांडेल साहेब, कारण त्यांनी सांगितले की एकीकडे आगरी कोळी समाज आहे आणि दुसरीकडे अरबी समुद्र आहे। तुम्ही मुंबईमध्ये याल पण तिकडे समुद्र आहे, तिकडे तुम्हाला उड्या घेतल्याशिवाय आम्ही तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही अशी धमकी त्या ठिकाणी जरांगेच्या आंदोलन देणारे जेडी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। महेशांना भागवतजी ज्यावेळी बिरगळांना माझ्याकडे आले त्याने महेशांना भागवतांचं नाव घेतलं। मी घाबरलो, भागवत नाव, अरे बापे म्हणलं हे काय तुम्ही नाव घेतलं? मग त्यांनी सांगितलं ते भागवत नव्हे, ते आहे आपले भागवत आहेत। मग म्हणलं ठीक आहे। आमचे उमेदवार महेशांना भागवत या ठिकाणी काकासाहेब थोरातांचा विचाराचा आणि समाजकारणाचा समर्थपणे वारसा ज्यांनी चालवलाय ते दौंड नगरीचे सुपुत्र माझे बंधू आनंददादा थोरात या ठिकाणी उपस्थित। टाळ्याच्या गजरात आपण आनंददादाचं आपण स्वागत करूया। या ठिकाणी उपस्थित लक्ष्मणना जाधवर, पांडुरंगांना मेरगळ, राष्ट्रपचे बदे साहेब, त्याचप्रमाणे रामोशी समाजाचे नेते या ठिकाणी आडवट कृष्णाजी जाधव, माऊली बनकर, अनिलजी वणकर, अरविंद वाघमारे, उत्तमराव गायकवाड, संतोष राजगुरू, जगन्नाथजी व्यंकटराव
जाधव, गायकवाड साहेब, ढगे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आणि या ठिकाणी जवळपास 4 वाजल्यापासून उपस्थित असलेल्या बारामती मतदारसंघातील ओबीसी बहुजन चळवळीतील सगळे नेते, समाज बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की या ठिकाणी आम्हाला यायला जवळपास 2 तास उशीर झाला. कारणही तसं होतं की बीड जिल्ह्यामध्ये एका ओबीसी बांधवाच्या घरावरती त्या ठिकाणी हल्ला झाला आणि हल्ला करणारे हे मराठा समाजातले होते आणि ज्यांच्या घरावर हल्ला झाला ते मायक्रो समाजाच्या, कुंभार समाजाचे होते मुंडे सर. तर त्यामुळं तिथं पोलीस पाठवणे आणि त्यांना पोलिसांच्याकडून चोप देण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला. त्याबद्दल आम्ही आपल्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण त्या ठिकाणी आमच्या मदतीची अपेक्षा त्या कुटुंबाला होती. हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्या ठिकाणी अर्ध्या रात्रीसुद्धा धावून त्या ठिकाणी आमचे मुंडे साहेब त्या ठिकाणी धावून जातात आणि त्यामुळं आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला. मी पुन्हा एकदा आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. ही बारामतीची निवडणूक मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या बारामती लोकसभेचे उमेदवार म्हणून आमचे महेश अण्णा भागवत यांची उमेदवारी पुन्हा एकदा मी जाहीर करत आहे आणि त्यांच्या प्रचाराचा नारळ आज फक्त बारामतीच्या प्रचाराचा नारळ फुटलेला नाहीये, तर या महाराष्ट्रातील तमाम बहुजन चळवळीच्या एका राजकीय लढाईचा सुद्धा शुभारंभ जो आहे तो आपण बारामतीत केलेला आहे. 2 प्रस्थापित ननंद भाऊजाई या ठिकाणी एकमेकावर उभे लढतायत. आम्हाला त्याचं देणं घेणं नाहीये. आमची लढाई प्रस्थापिता विरुद्ध विस्थापिताची लढाई जी आहे त्याचं रणशिंग या महाराष्ट्रातील लढाईचा आम्ही बारामतीतून आम्ही फुंकलेला आहे. यापूर्वी सुद्धा ही लढाई झाली 2014 साली. महेश भागवतजी फक्त 69 मतानं आपण कमी पडलो. 69 मतानं त्यावेळी महादेव जानकर उभा होते. मी भाजपचा त्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष होतो आणि जानकरांची उमेदवारी मी भाजपमधून मी त्यावेळी फायनल केली होती. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघात आम्ही सभा घेतल्या होत्या, परंतु आम्ही थोडक्यात या ठिकाणी कमी पडलो. सगळ्या बारामती सोडल्या की सगळ्या विधानसभामध्ये आम्ही लीड घेतलं होतं महेश भागवतजी. फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आपण कमी पडलो. आज त्यावेळीची परिस्थिती वेगळी आहे आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळी पवार कुटुंब हे महाराष्ट्रातल्या देशातलं सगळ्यात पॉलिटिकली स्ट्रॉंग कुटुंब होतं. आज ते कुटुंब जे आहे, पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष हा उभा दुभंगलेला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये उभी फूट पडलेली आहे. ननंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत त्यांची सुरू आहे. तर आता मुंडे साहेब म्हणाले की त्यांच्यात ओढाताण सुरू आहे. त्यांच्या मतांची विभागणी जी आहे ती मागच्या वेळी झाली नव्हती, ती आता ह्यावेळी त्यांच्या मतांची विभागणी जी आहे ती ह्यावेळी अटळ आहे. त्यामुळं जर तुम्ही आम्ही मिळून जर आपलं मत जे आहे ते महेश भागवतांच्या पारड्यात टाकलं, आपला विजय कोणी सुद्धा हिरावून घेऊ शकत नाही. आणि या महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये पहिला खासदार जो आहे तो या बहुजन चळवळीतून बहुजनांचा ओबीसीचा पहिला खासदार म्हणून त्या ठिकाणी महेश अण्णा भागवत हे आपल्याला लोकसभेमध्ये आपल्या आरक्षणाचा प्रश्न जे आहे ते मांडताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतील. लढाई फार अवघड नाहीये. अहो पण ही लढाई आम्ही लढलोच नाही ना 75 वर्षामध्ये. आम्हाला कळलंच नाही. कारण ह्या प्रस्थापिताने मला धनगराचा नेता केला होता, महेश भागवतांना माळ्याचा केला होता,
मुंडेंना वंजाऱ्याचा नेता केला होता, कोणी रामवंशाचा, कोणी तेल्याचा, कोणी बाळ्याचा. अशा प्रकारे आपल्या सगळ्यामध्ये त्यांनी डिवाइड अँड रूल ही पॉलिसी त्या ठिकाणी केली होती. परंतु ज्यावेळी आता हा ओबीसी आरक्षणाचा लढा ज्यावेळी महाराष्ट्रात सुरू झाला, त्यावेळी सगळा महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे, या मराठ्यांचा आरक्षणाचं वादळ सुरू झालं. आमदारांचे बंगले जाळण्यात आले. आमचा सुभाष राऊत ओबीसीचा कार्यकर्ता, त्याचं हॉटेल जाळण्यात आलं, गाड्या फोडण्यात आल्या, घरं सुद्धा जाळण्यात आली. आणि ते सगळं पोलिसांच्या देखत करण्यात आलं. इतकी प्रचंड दहशत केली. आणि त्या दहशतीमध्ये कोणी सुद्धा या ठिकाणी बाहेर पडायला तयार नाही. सगळे बिळात लपून बसले. भुजबळ साहेबांना टार्गेट करण्यात आलं की भुजबळ साहेब कसे बाहेर पडतात आम्ही बघतो, भुजबळ साहेब कसे निवडून आम्ही बघतो. भुजबळ साहेबांच्या कुटुंबाला टार्गेट करण्यात आलं. सगळ्या आवाजच्या भाषेमध्ये त्यांनी भुजबळ साहेबांना टार्गेट केलं. अशा वेळी त्यावेळी भुजबळ साहेब सुद्धा हात बनवून घरात बसले होते. एक दिवशी सकाळी 9 वाजता मी रात्री 1 वाजता मुंडे साहेबांना फोन केला. मुंडे साहेब पुढे क्रॉस करून तिकडे बारामती पुढं बीडला चालले होते. म्हणलं उद्या सकाळी आपल्याला भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर जायचं आहे, कारण भुजबळ साहेबांचा राजीनामा घेणार अशी बातमी आमच्याकडे रात्री 12:30-1 वाजता आली. सकाळी 9 वाजता लक्ष्मण गायकवाड असतील, आमचे भावकर साहेब असतील, आगरी कोळी समाजाचे नेते दशरथदादा पाटील असतील, भावकर साहेब असतील, मी असतील, आम्ही सगळे त्या ठिकाणी पोहोचलो. आणि भुजबळ साहेबांना सांगितलं, भुजबळ साहेब तुम्ही एकटे नाहीये या महाराष्ट्रामध्ये. उभ्या महाराष्ट्रातला ओबीसी असेल, दलित असेल, भटके मुक्त असेल, हा तुमच्या पाठीमागे ठामपणे आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही. आता घरात बसायची वेळ नाही, आता बाहेर पडा. तुमच्या केसाला सुद्धा हात आम्ही लावू देणार नाही. आणि आम्ही आव्हान दिलं की जर कोणी भुजबळांच्या केसाला हात लावायचा प्रयत्न केला तर उभा महाराष्ट्र सुद्धा आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही. आणि भुजबळ साहेबांना राजीनामा द्यायला लावला. आणि ओबीसीचे महागाय मेळावे आम्ही या महाराष्ट्रात सुरू केले. लाखांचे मेळावे. काय म्हणले मुंडे साहेब, ए बांडग्यानो म्हणले. त्याला म्हणले काय म्हणलं, बाटक काय म्हणलं तुम्ही, जरा गेला काय म्हणलं, ए चिलट्या. अरे आम्ही कोण आहे माहिती आहे का म्हणले. आमच्या हातात दिवसा रात्री कोयताच असतो, झोपताना सुद्धा कोयता आमच्या मानेखाली असतो. आमच्या जगण्याचं साधन आहे. पण जर कोणी आमच्यावरती कोणी हल्ला, कोणी चाल करून आलं तर ह्या कोयत्यानं आमचं स्वसंरक्षण करण्याची आम्हाला सगळी कल्पना आहे. जसा ऊस तोडतो तसं तोडण्याची सुद्धा कला आमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या नादाला लागू नका, तुम्ही भुजबळाच्या नादाला लागू नका. ते आमचे भटके मुक्ताचे लक्ष्मण गायकवाड ते येणार होते आज या ठिकाणी. ते म्हणाले आम्ही पळत्या डुकराला मानेवर बुक्का मारून आम्ही त्याला मारतो म्हणे. अरे तुम्ही कोण लागून गेला, अशी भाषा त्या ठिकाणी लक्ष्मण गायकवाडी भटके म्हणून येतात त्यांनी केली. आणि मी सांगितलं भुजबळ आम्ही पाडू, भुजबळ आम्ही पाडू. भुजबळ एक आमच्या त्या भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात 1 लाख मराठ्यांची मतं आहेत. मी त्यावेळी नांदेडमध्ये होतो. पत्रकारांनी मला बनाव सोडला, अहो भुजबळला पाडतायत, भुजबळला पाडतायत म्हणतायत. मी असं आला तुमचे कॅमेरे म्हणून कॅमेरे समोर घेतले आणि सांगितलं त्यांना सांगा की जर तुम्ही भुजबळाला तुम्ही हात लावाल, जर तुम्ही एक भुजबळ पाडाल, आम्ही तुमचे 160 मराठा आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही. मराठ्यांच्या सत्तेला सुरुंग लावणारं ते विधान धगधगत्या वातावरण करायला वाघाची छाती लागते. हे मरणाची लढाई आम्हाला माहिती आहे, पण केव्हा तरी ही लढाई आपल्याला लढायलाच पाहिजे होती. आणि म्हणून ती लढाई आम्ही लढलो. आणि त्यातून लाखांचे मेळावे आमचे झाले. आणि त्यातून मागणी आली की आमची आरक्षणाचं सत्यानाश या सत्तेच्या माध्यमातून करतायत. रात्री 2:45 वाजता GR काढला की कुणब्यांचे दाखले देऊन सगळ्या मराठ्यांना या ठिकाणी ओबीसी मध्ये घाला. 450 गरीब, या गरीब आमच्या जमातीचं आरक्षण जे आहे, आमच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त या सत्तेच्या माध्यमातून त्यावेळी केलं. आमचं काय म्हणणं होतं,
मराठा आरक्षणाला आम्ही विरोध केला नाही. गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना होती. आमचं म्हणणं एवढंच होतं की आमच्या ताटातलं तुम्ही घेऊ नका, आमच्या मुलाबाळांचं भविष्य तुम्ही घेऊ नका. तुमची ताकद तुमची सत्ता इथं आहे, दिल्लीत आहे, तुम्ही प्रस्थापित आहेत. तुम्ही 50% वरचं जे काही लागेल तुम्ही घ्या, आमचा पाठिंबा आहे. परंतु जरांगे आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांनी सांगितले वाटेल ते झालं तर आम्ही ओबीसीतलंच आरक्षण घेणार आणि जर कोणी नाही दिलं तर त्याला आम्ही सुट्टीच देणार नाही. आम्ही त्याला असं करू, आम्ही त्याला तसं करू. अहो त्या ठिकाणी अख्खं मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यासकट जरांगेला सर जरांगे हा हे डाब बघा ते डाब बघा, तर हे असलं नाही चालायचं. तिथं सरसकटच पाहिजे. वावे पठ्ठ्या सरसकट. आता ये ना मैदानामध्ये काय झालं, काल त्यांनी सांगितले की आम्ही ही लढाई लढणारच नाही. काल सांगितलं ना, पण आमची लढाई आम्ही सुरू केलेली आहे. त्याचा शुभारंभ या महाराष्ट्राच्या ह्या लढाईचा शुभारंभ आम्ही ह्या बारामतीच्या आम्ही दौंडच्या नगरीमध्ये आम्ही केलेला आहे. त्यामुळे ही लढाई जी आहे ही लढाई आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आज फक्त लोकसभेचा दाळ फुटला नाही तर या दौंडच्या विधानसभेच्या आमदाराला निवडून येण्याचा सुद्धा निर्धार आजच्या सभेमध्ये आम्ही केलेला आहे. माळ्यांचा खासदार आणि धनगरांचा आमदार हे आमचं ठरलं का नाही? अनंत थोरात पुढे आज काय ठरलं या ठिकाणी? महेश भागवत त्या ठिकाणी लोकसभेत जाणार आणि धनगरांचा आमदार या ठिकाणी दौंडमध्ये त्या ठिकाणी निवडून येणार. हे आज ठरलेलं आहे. सगळ्यांनी हात वर करून सांगा हे ठरलंय. त्यामुळं हा डबल धमाका आहे. नुसता खासदारकीचा नाही तर आमदारकीचा पण धमाका आहे. इंदापूरच्या सभेत मला चिठ्ठी दिली की इंदापूरचा आमदार पडला पाहिजे म्हणून सांगितलं. मी त्या जाहीर सभेमध्ये सांगितलं की इंदापूरचा आमदार पाडायचा का, तर लाखाच्या सभेने सांगितले की होय इंदापूरचा आमदार पाडायचा. दौंडचे आमदार पाडायचा स्वामी, दौंडचा आमदार पाडायचा तर होय दौंडचा आमदार पाडायचा. त्यानंतर काय दिवस दौंडचे आमदार माझ्यासमोर अण्णा मी नमस्कार, मला ओळखलं का? मी नाही बाबा मी कोण आहे तू? ते म्हणले मी दौंडचा, मी राहुल कुल. म्हणलं कोण राहुल कुल? म्हणले तुम्हाला माहित नाही राहुल कुल? म्हणलं मला माहित नाही. म्हणलं कोण आहे? अहो जयनाथ पांड्याचे तुम्ही भाषण केलं तोच मी राहुल कुला म्हणून सांगितलं. सह्याद्री होती, माझी भेट झाली होती. तर मी म्हणलं असे 160 आम्ही आहेत. राहुल कुल सारखे 160ची आम्ही यादी बनवलेली आहे. बऱ्याच आमदारांचे फोन मला येतात, आमचं नाव तुमच्या हिट लिस्टमध्ये आहे का? कारण 160 आम्ही पाडायची म्हणून आम्ही घोषणा केली, आम्ही घोषणा केली. पण पुढं कसं काय? लोकांचे प्रश्न यायला लागले, अण्णा आपण करायचं कसं? कारण इकडे प्रस्थापितांचे मराठे आणि विरोधकांचे सुद्धा मराठा समाजाचे आमदार ते उभं असतात. आम्ही मतं द्यायची कुणाला, पाडायचे कसे? जोपर्यंत आपण निवडून आणणार नाही त्याची व्यवस्था आपण करणार नाही, तो पण पाडायची सुद्धा व्यवस्था आपल्याकडून होणार नाही. आणि म्हणून त्या सभामध्ये मागणी झाली की ओबीसी आणि भटके अमुक्तांचा स्वतंत्र पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन केला गेला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटके अमुक्तांना एक विकल्प जो आहे तो आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल. नाहीतर त्यांच्या ठिकाणी कुणी तिकीट देता का हो, कुणी तिकीट देता का हो, कुणी तिकीट देता का? 2-2 पिढ्या आमच्या यांच्या दारामध्ये तिकीट मागण्या भीक मागायला त्या ठिकाणी गेली. पण आता कुणी काळजी करायची कारण नाही, कारण तिकिटाची फॅक्टरीच आता आपण काढलेली आहे. ओबीसी बहुजन पार्टी त्याच्या फॅक्टरीचे नाव आहे. ज्याला जिल्हा परिषद पाहिजे, कुणाला सरपंच व्हायचं आहे, कुणाला पंचायत समिती व्हायचं आहे, कुणाला आमदार व्हायचं आहे, कुणाला खासदार व्हायचं आहे. आता तिकिटासाठी यांची घराच्या टाचा झिजवायचे काय कारण नाही. आता आपला स्वतःचा पक्ष झालेला आहे. तुम्ही सगळ्या मिळून बसायचं आणि उमेदवार ठरवायचं. तुम्ही ठरवाल तर उमेदवार त्या ठिकाणी आम्ही देऊ. या ठिकाणी महेशांना त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी का आम्ही दिली नाहीये, त्यांची उमेदवारी तुम्ही सगळ्यांनी दिलेली आहे. तुमचं प्रतिनिधी आमच्याकडे आलं की या बारामतीमध्ये
जर या प्रस्थापितांचे 12 वाजवायचे असतील तर आपल्याला महेश अण्णा भागवत यांनाच आपल्याला उमेदवारी द्यावी लागतील. आज महेश अण्णा भागवतांचे उमेदवारी आपण दिलेले आहे. त्यामुळे प्रस्थापितांचे 12 या निवडणुकीमध्ये वाजल्याशिवाय राहणार नाहीत. महेश अण्णा भागवत कोण आहेत? एक उच्च विद्या विभूषित. मी आता ऐकले ह्या बारामती लोकसभेचे प्रश्न. आम्ही तर म्हणतोय की इकडं पाणी तिकडं पाणी तिकडं, हे हा विकास तो विकास. किती मोठमोठ्या विकासाच्या गप्पा आम्ही इथं ऐकल्या. स्वतः मोदी या ठिकाणी यायचे आणि म्हणे काय बारामतीचा विकास, बारामती जैसा विकास होना चाहिए. आणि आता काय ऐकतो की अजून पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न या ठिकाणी 4 तालुक्यामध्ये पिण्याचे पाणी, दुष्काळ अजून आहे. अहो मी आमदार ज्या ठिकाणी जतचा मला केला कायम दुष्काळी भाग, त्या ठिकाणी मी आमदार झाल्या 2 वर्षामध्ये त्या जत 40 वर्ष तहानलेला होता, 2 वर्षामध्ये पाणी आणलं. त्या ठिकाणी फपुटा होता सगळा दुष्काळी भाग. आज द्राक्षाच्या बागे, डाळिंबाच्या बागा आहेत, द्राक्षाच्या बागा आहेत, ऊसाचे मुळे त्या ठिकाणी आहेत. त्यावेळी मी हे बघितलं नाही की हे पाणी हे कुणाच्या शेतात जातंय, हे मराठ्याच्या जाते का धनगराच्या जाते का दलिताच्या जाते, हे आम्ही बघितलं नाही. त्यामुळं जी विकासाची गोष्ट जी महेश भागवत यांनी केलेली आहे ती सर्वसमावेशक आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, या ठिकाणी उद्योजकांचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी विस्थापितांचे प्रश्न आहेत, आमच्या ओबीसीचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न घेऊन महेश अण्णा भागवत आज हे शिवधनुष्य जे आहेत त्यांनी खांद्यावर घेतलेलं आहे. उभ्या महाराष्ट्रातील धनगर, माळी, वंजारी, तेली, माळी, साळी, कोष्टी, वडा, रामोशी सगळ्यांचे आशीर्वाद जे आहेत ते महेश अण्णा भागवत तुमच्या पाठीशी आहेत. काही काळजी करायची कारण नाही. आपली मतपेटी 80% आहे, कशाला काळजी करायची. त्यांची धनपेटी भरलेली आहे, पण आमची मतपेटी मात्र आमची फुल भरलेली आहे की नाही आपली. त्यामुळं काही काळजी करायची. ही इतकी साधी लढाई जी आहे, आमच्या पूर्वजांनी तलवारीच्या लढाई लढल्या, अटके पार झेंडे लगावले. आमचे यशवंतराव होळकर त्या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन पेशवाईचा फडशा त्या ठिकाणी एका धनगराच्या पोरानं पाडला होता. त्यामुळं आम्हाला लढायचं आमच्या तंत्र माहिती आहे, पण लोकशाहीची लढाई आम्ही लढलो नाही. आत्ता कुठं सुरुवात झालेली आहे. लोकसभेची निवडणूक फक्त झाकी आहे आणि विधानसभेची निवडणूक अजून बाकी आहे. विधानसभेच्या निवडणुकीत 160 आम्हाला पाडायचे आहेत आणि 160 ओबीसी आणि भटके मुक्त आणि मागासवर्गीयांचे आमदार आम्हाला निवडून आणायचे आहे आणि सत्ता आमची आम्हाला आणायची आहे. आता आमचा वाटा जो आहे हा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. एक गाणं आपण ऐकलं असेल, सत्य आमचा वाटा कुठं आहे, आपण बघितलं असेल गाणं, ऐकले सगळ्यांनी. आणि त्यात तुझ्याच टाच खाली होतो हे पण तुम्ही ऐकलं. अरे आमची लायकी त्या ठिकाणी या लोकांनी काढली. आम्हाला गाढवं म्हणले. आपल्या भविष्य, आपल्या मुलाबाळांचं भविष्य यांच्या गुलामगिरीत घालवायचं नसेल तर ही लढाई जे आपल्याला लढावीच लागेल. आणि म्हणून हा पक्ष आम्ही काढलेला आहे आणि म्हणून महेश भागवताला आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा विश्वास जो आहे तो महेश भागवतांच्या सोबत आपण ठेवा. या बारामतीमध्ये धनगर समाजाला माझं आव्हान आहे, उद्या कुणी धनगर समाजाचे उमेदवार आपल्या मतात विभागणी करायला उभा करतील, पण बिलकुल अशा आमिषाला बळी पडू नका. माझ्याकडे सुद्धा बरेच लोक येऊन चाललेत की कशाला महेश भागवत उभं करायला लागलाय, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही ते केलं. अहो म्हणलं तुम्ही, तुमचा पुतण्या जो फुटला तुमचा हा कशामुळे फुटला? अहो त्यात पवार साहेबांनी कुणाचा पुतण्या ठेवला काय? पवार साहेबांनी कुणाचे पुतणे ठेवले? वसंतदादा पाटलांचा पुतण्या त्या ठिकाणी त्यांनी फोडला, मुंडे साहेबांचा पुतण्या त्यांनी फोडला, शिवाजी बापू शेंडगेंचा, आमचा विलास शेंडगे नावाचा आमचा पुतण्या होता, त्याला पण विलास उठ तू तिकीट माग असं कहत पुतणे फोडायचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे. पण शेवटी नियतीने काय केलं, पवार साहेबांचा पुतण्याच त्या ठिकाणी फुटला आणि तोच पुतणे आता पवार साहेबांच्या विरुद्ध दंड टोकून उभा आहे की नाही म्हणे आता आमचे सुनेत्रताई पवारच निवडून येणार. काय झालं शिवतारे तर कुठं हो, 2 दिवस लय मोठे गप्पा बाबल्या. आता कुठल्या बिळाजवळ लपला, हुडकून काढला शिवतारेला. काय विजय शिवतारे काय गप्पा बाबल्या, अरे अरे. आणि आज काय
पण आमचा महेश अण्णा तसला नाही आहे. महेश अण्णा वाघाचा बछडा आहे. तो रणांगणातून पळ काढणारा नाही, तर रणांगणामध्ये ह्या दोन प्रस्थापितांना त्या ठिकाणी माती चालून ही बारामतीची निवडणूक, ह्या संपूर्ण देशातली निवडणूक जिंकून लोकसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला आवाहन करतो की 7 तारखेला या ठिकाणी 7 मेला त्या ठिकाणी मतदान आहे. ही आता आपली शुभारंभ आहे. आता प्रत्येक तालुक्यात आपण सभा घ्या, मोठमोठ्या सभा आपण घेऊया, प्रत्येक सगळा मतदारसंघ पिंजून काढू. या ठिकाणी विजय हा आपला नक्की आहे. आणि 7 तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या महेश अण्णा भागवतांना प्रचंड मतांना निवडून देऊन या ठिकाणी त्याला लोकसभेत आपल्याला पाठवायचं आहे. आणि विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला धनगरांचा आमदार विधानसभेत पाठवायचा आहे. एवढा निश्चय करून आज आपण घरी जा. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात. आमचा 2-3 तास आमची वाट बघितली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मी आभार मानतो, अभिनंदन करतो. या ठिकाणी उस्मानाबादचे माळी समाजाचे नेते म्हेत्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा टाळ्याच्या गजरात त्यांचा त्यांनी स्वागत करा. आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊन, जो ओबीसी की हित की बात करेगा वही देश में राज्य करेगा. जो ओबीसी की हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. वही देश में राज्य करेगा. जय ओबीसी, जय मल्हार, जय भीम. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.